नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र विटा येथे सोमवार दिनांक 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त कराड रोड विटा येथील केंद्रामध्ये सकाळी 6 वाजता श्री स्वामी समर्थांचा महाअभिषेक, सकाळी 8 वाजता भूपाळी आरती, सकाळी 9 वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत हवनयुक्त, सकाळी 10:30 वाजता महानैवेद्य आरती व सकाळी 11 वाजता मादी आळी महानैवेद्य व महाप्रसाद आहे। तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा व श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। विटा केंद्रामध्ये 31/3/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता महाआरती कार्यक्रम होणार आहे। तरी विटा नगरीतील सर्व लोकांनी 10:30च्या आरती अगोदर विटा केंद्रामध्ये हजर राहायचं आहे आणि सगळ्यांनी महाआरतीचा लाभ घ्यायचा आहे। सकाळी 6:30 वाजता स्वामींची महासेवा होणार आहे आणि 8 वाजता भूपाळी होईल आणि 9 वाजता हवनयुक्त स्वामी चरित्र होईल। त्यानंतर 10:30 वाजता महाआरती होईल। असा कार्यक्रम आपला विटा केंद्रात आयोजित केलेला आहे। श्री स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिन स्वामी जयंतीनिमित्त विटा केंद्र कराड रोड भव्य दिव्य असं सोहळा आपण आयोजित केलेला आहे। गेले 7 दिवसापासून आपलं गुरुचरित्र पारायण चालू आहे। त्यानंतर त्या दिवशी आपला सकाळी 6:30 वाजल्यापासून जे विविध प्रोग्राम असणार आहेत त्याच्यामध्ये आपण 6:30ला महाअभिषेक स्वामींच्या मूर्तीवर, त्यानंतर भूपाळी आरती झाल्यानंतर आपण स्वाहाकार घेतो स्वामी चरित्र आणि अक्रमाळी जप आणि 10:30ला महाआरती आणि महानैवेद्य म्हणजे आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये मांद्याळे हा प्रकार असतो आणि त्याच दिवशी आपलं स्वामी प्रकट दिन असल्यामुळं गुरुचरित्र सप्ताहाची समाप्ती होईल। अशा पद्धतीने आपण संध्याकाळच्या आरतीपर्यंत वेगवेगळे सेवा आणि नियोजन केंद्रामध्ये करत असतो। तरी सर्व विटेकर आणि विट्यातील आजूबाजूचा जो परिसर आहे तालुक्यातील खानापूर तालुक्यातील सर्व भाविक जे येतात त्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। श्री स्वामी रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।